नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण नवा प्रॉब्लेम बघतोय सन अँड मूनचा। तर ठीक आहे, प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करूयात, बघूयात काय सांगितलंय ते। सन अँड मून आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे सन अँड मून हे दोघं पार्टनर्स आहेत, त्यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, इक्वली होणार आहे, समान होणार आहे। तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स द्यायचे आपल्याला। ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज। डेबिट बॅलन्स मध्ये जर बघितलं तर करंट अकाउंट आलेला आहे। मग करंट अकाउंट जर असेल तर तुम्हाला करंट अकाउंट या प्रॉब्लेम मध्ये ओपन केला पाहिजे। क्रेडिट बॅलन्स मध्ये कॅपिटल अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे। त्याच्यानंतर ना ऍडजस्टमेंट बघूयात। ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे, पार्टनर्स आर इंटायटल्ड टू गेट सॅलरी ₹6,000 पर एनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. म्हणजे हे जे पार्टनर्स आहे सन आणि मून, त्यांना सॅलरी मिळणार आहे। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी। मग लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरीला टिकमार्क करून घेऊयात। त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम। पार्टनर्सला त्याच्या कॅपिटलवर इंटरेस्ट मिळते 5% न। फोर्थ ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹60,743 आहे। फिफ्थ ऍडजस्टमेंट वेजेस इन्क्लुडेड ₹1,000 ॲज ॲडव्हान्स, वेजेसची ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर सिक्स ऍडजस्टमेंट काय आहे, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800, इंटरेस्ट ड्यू आहे पण ते अजून पेड केलेलं नाही। त्याच्यानंतर सेवन्थ ऍडजस्टमेंट टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू ₹38,113 आहे। नेट प्रॉफिटची तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट मधली। म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फक्त बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंटच ओपन करायचं आहे। ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचा नाही। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतरचा आलेला जो नेट प्रॉफिट आहे त्यांनी आपल्याला दिलेला आहे। तर ठीक आहे, मग इथं मी आखून घेतलेलं आहे बघा, इन द बुक्स ऑफ सन अँड मून पार्टनर्स करंट अकाउंट, ही करंट अकाउंटची डेबिट साइड, क्रेडिट साइड, सन आणि मून हे पार्टनर्स आहेत दोघं। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटीज रुपीज आणि असेट्स रुपीज। आता या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट ओपन करतोय, मग करंट अकाउंट जर ओपन करत असेल तर कॅपिटल मेंटेन करण्याची कुठली पद्धत आहे सांगा, तर कुठली पद्धत आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे। फिक्स्ड कॅपिटल मेथड जर असेल तर कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो, सेम असतो आणि पार्टनरशी रिलेटेड सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या आपण कुठं करतो, करंट अकाउंटला करतो। ठीक आहे, मग आपण करंट अकाउंट आपण घेतलेला आहे, बॅलन्स शीट अकाउंट घेतलेला आहे। प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। तर ट्रायल बॅलन्स मध्ये, डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे, लँड अँड बिल्डिंग। कुठे येते लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर काय आहे, फर्निचर, फर्निचर पण कुठं, बॅलन्स शीटच्या असेट साइडला, फर्निचरला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, याच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिलेली आहे आपण। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, मशिनरी, मशिनरी सुद्धा आपली असेट आहे। किती अमाऊंट आहे, 40,000 मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे। आणि मशिनरी मध्ये त्यांनी सांगितलंय काय, परचेस ऑन 1 जुलै 2018, ही जी मशिनरी आहे ती तुम्ही 1 जुलै 2018 ला खरेदी केलेली आहे। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, गुडविल, गुडविल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या असेट साइडला। गुडविल इज अन इनटेंजिबल असेट, गुडविल कसली आपली असेट आहे, इनटेंजिबल असेट आहे। डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 2000। त्याच्यानंतर काय आहे, वेजेस, वेजेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। आता या प्रॉब्लेम मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेला नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, करंट अकाउंट मून। आता डेबिट बॅलन्स मध्ये करंट अकाउंट आहे, म्हणजे मूनचा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो कुठला आहे, डेबिट। मग डेबिट साइडलाच ब्रॉट डाउन करून घ्यायचं। मग पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू बॅलन्स ब्रॉट डाउन, आणि मूनचा बॅलन्स आहे ना, मग मूनच्याच कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया, किती आहे, 4000। त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये काय आहे, 8% डिबेंचर्स परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018। बघा 8% डिबेंचर्स आहे। ट्रायल बॅलन्स मध्ये कुठल्या साइडला आहे, डेबिट साइडला आहे, डेबिट बॅलन्स आहे।
म्हणजे ही काय आहे आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात 8% डिबेंचर्स. आणि हे जे डिबेंचर्स आहेत कधी परचेस केलेले आहेत, 1 ऑक्टोबरला परचेस केलेले आहेत. मग ज्यावेळी तुम्हाला परचेस केलेलं कधी आहे हे सांगितलेलं आहे, इंटरेस्टचा रेट दिलेला आहे, अशा वेळी या डिबेंचरवर तुम्हाला काय केलं पाहिजे, इंटरेस्ट काढलं पाहिजे. मग डिबेंचरवर इंटरेस्ट कसं काढायचं आपण वर्किंग नोट्स मध्ये बघूयात. तर डिबेंचरची जी अमाऊंट आहे ती तुमची किती आहे, 8,000 आहे. 8,000 वर इंटरेस्ट किती पर्सेंट सांगितलेला आहे, 8% सांगितलेला आहे. 8% म्हणजे 8/100. ह्या 20 ला 20 गेले तर किती आलं इंटरेस्ट, 640 आलं. आता हे जे डिबेंचर्स आहे ते तुम्ही कधी परचेस केलेले आहेत, परचेस ऑन कधी 1 ऑक्टोबर 2018 ला तुम्ही परचेस केलेले आहेत. इंटरेस्टचा जो रेट असतो तो पर एनमचा असतो, वर्षाचा असतो. वर्षात महिने किती असतात, 12. म्हणजे 12 मंथचं जे तुमचं इंटरेस्ट आहे, 12 मंथचं इंटरेस्ट किती आलं, 640. आता तुम्ही डिबेंचर्स 1 ऑक्टोबरला खरेदी केलेले आहेत, 1 ऑक्टोबर 2018 ला. आणि आपलं वर्ष संपतंय कधी, 31 मार्च 2019 ला. म्हणजे 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत महिने किती होतात, 6. मग 6 महिन्याचंच इंटरेस्ट काढलं पाहिजे आपल्याला. मग किती येईल सांगा बरं. तर 12च्या हाफ किती येतात, 6. मग 640च्या हाफ किती असणार आहे, 320 असणार आहे. असं सुद्धा तुम्ही काढू शकता. किंवा मग कसं काढू शकता, 12 मंथ पैकी किती महिन्याचं इंटरेस्ट काढायचं आपल्याला, 6 मंथचं इंटू 640. मग 6 मंथचं 6, 6 2 12. आणि 640 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते, 320. म्हणजे तुमचे इंटरेस्ट ऑन डिबेंचर जे आहे ते किती आलं, 320. आता इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे डिबेंचर्स मध्ये करायचं असतं काय, ऍड. मग डिबेंचर्स मध्ये म्हणूयात ऍड इंटरेस्ट 6 मंथ किती आलं, 320. आणि इंटरेस्ट ऍड करून डिबेंचरची टोटल आउटरला लिहूयात. आता इंटरेस्ट ऑन डिबेंचरचा जो सेकंड इफेक्ट आहे तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डिबेंचर आपली असेट आहे, आपल्याला त्या असेटवर इंटरेस्ट मिळते, आपलं इन्कम आहे. मग सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, बघा कळलंय का तुम्हाला. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये काय आहे, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. डेबिट बॅलन्स मध्ये आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटची आपली, 3,500. त्याच्यानंतर काय आहे, स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प. स्टॉक आहे बघा पोस्टल स्टॅम्पचा, काय आहे, असेट आहे. असेट साईडला लिहूयात स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. किती स्टॉक आहे आपला, 500. डायरेक्ट ऑर्डरच्या कॉलम मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ट्रायल बॅलन्स मध्ये, क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहेत, कॅपिटल अकाउंट आहे, सण आणि मून. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. कॅपिटलचा आपला बॅलन्स कॉन्स्टंट असणार आहे. कॅपिटल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आपण इथे लिहिलं कॅपिटल अकाउंट सन. सनचं कॅपिटल किती आहे, 33,500. आणि मूनचं पण तेवढंच आहे. आणि दोघांच्या कॅपिटलची जी टोटल आहे ती आउटरला घेऊयात. किती येते बघा, किती येते, 67,000 ची टोटल आपण आउटरला घेतली, कारण आपण सगळ्या ऍडजस्टमेंट कुठे करणार आहे, पार्टनरशिप रिलेटेड करंट अकाउंटला करणार आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, करंट अकाउंट सन. क्रेडिट बॅलन्स मध्ये आहे, म्हणजे कुठल्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि सनच्या कॉलम मध्ये रक्कम लिहूयात किती, 6,000. त्याच्यानंतर काय आहे, सनरी क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय आहे आपली लायबिलिटी, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात 25,000. क्रेडिटर्स नंतर काय आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर काय आहे, रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड बघा सगळ्या प्रकारचे जे फंड असतात ते कुठे येतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात 5,000.
त्याच्यानंतर काय आहे प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड पण कुठं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. ठीक आहे. इथं आपला जो ट्रायल बॅलन्स आहे तो पूर्ण झालेला आहे. खाली ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे, पार्टनर्स आर इंटायटल टू गेट सॅलरी ₹6,000 पर एनम इन ऍडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. म्हणजे प्रॉफिट लॉसच्या व्यतिरिक्त त्यांना काय मिळणार आहे, सॅलरी पण मिळणार आहे ₹6,000 पर एनम. पर एनम म्हणजे वार्षिक सॅलरी त्यांना किती मिळणार आहे, ₹6,000 मिळणार आहे. मग या सॅलरीचा जो इफेक्ट आहे पार्टनरला मिळणार आहे त्याचा कुठं होईल, तर फर्स्ट इफेक्ट कुठं होईल, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय सॅलरी. दोघांना पण मिळते, सनला 6,000 मिळते, मूनला पण 6,000 मिळते. आणि पार्टनरला जी काही सॅलरी आपण पेड करतो त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करत नाही किंवा केलेला नाही. ठीक आहे. सेकंड ऍडजस्टमेंट काय बघूयात, डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी at 10%, 5% and 3% रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. लँड अँड बिल्डिंग वर 10% असणार आहे, फर्निचरवर 5% आणि मशिनरीवर किती असणार आहे, 3% असणार आहे. मग लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे, 40,000 आहे. त्याच्यावर किती पर्सेंट डिप्रिसिएशन काढायचं आपल्याला, 10%. वर्किंग नोट्स मध्ये बघूया डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे, 40,000. 40,000 वर किती पर्सेंट डिप्रिसिएशन काढायचंय, 10%. किती डिप्रिसिएशन, ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर किती आलं डिप्रिसिएशन तुमचं, 4,000 आलं. आता जे डिप्रिसिएशन आहे ते पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय, लेस. मग लँड अँड बिल्डिंग मधून लेस करूयात, लेस डिप्रिसिएशन. लेस डिप्रिसिएशन 4,000. 40,000 मधून जर 4,000 लेस केले तर आउटरला आले किती, 36,000. फर्निचरवर किती पर्सेंट डिप्रिसिएशन आहे, 5% डिप्रिसिएशन आहे. फर्निचरची रक्कम किती आपली, 18,000. मग 18,000 वर डिप्रिसिएशन काढूयात. वर्किंग नोट्स मध्ये डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरची रक्कम किती आहे, 18,000. 18,000 वर 5% म्हणजे 5/100. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर डिप्रिसिएशन आलं किती तुमचं, 900 आलं. डिप्रिसिएशन पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय, लेस. मग फर्निचर मधून करूयात लेस. लेस डिप्रिसिएशन 900. वजाबाकी आउटरला येते किती, 17,100. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे येतो सांगा, कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या या प्रॉब्लेम मध्ये आपण ओपन करत नाही. ठीक आहे. आता मशिनरीवरचं आपण डिप्रिसिएशन काढूयात. तर मशिनरीवर किती पर्सेंट डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे, 3%. मशिनरीची रक्कम किती आहे तुमची, 40,000 आहे. किती आहे, 40,000. आणि ही जी मशिनरी आहे ती तुम्ही कधी खरेदी केलेली आहे, परचेस ऑन 1 जुलै 2018 ला खरेदी केलेली आहे. मग कसं काढूया डिप्रिसिएशन, वर्किंग नोट्स मध्ये बघूया. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. आता मशिनरीची अमाऊंट किती आहे, 40,000. 40,000 वर किती पर्सेंट डिप्रिसिएशन काढायचंय, 3%. 3/100. 20 ला 20 गेले तर आलं डिप्रिसिएशन किती, 1,200. आता डिप्रिसिएशन काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या तारखेला तुम्ही असेट खरेदी करताय त्याच तारखेपासूनच डिप्रिसिएशन घ्यायचं असतं. आता ही जी मशिनरी तुम्ही कधी खरेदी केलेली आहे, 1 जुलैला. मग 1 जुलैला जर खरेदी केली असेल तर 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत महिने किती होत आहेत, 9. मग 9 महिन्याचं तुम्हाला डिप्रिसिएशन घेतलं पाहिजे. हे जे तुमचं डिप्रिसिएशन आलं ते की पूर्ण वर्षाचं आलं, 12 मंथचं आलं. बघा 12 मंथचं डिप्रिसिएशन आलं किती आपलं, 1,200. इथं मंथ लिहिते बघा शब्द, मंथ. 12 मंथचं किती आलं, 1,200. आपल्याला किती मंथचं घ्यायचंय, 9 मंथचं. मग 9 मंथचं डिप्रिसिएशन किती येईल, कसं करणार तुम्ही, 12 मंथ पैकी किती महिन्याचं डिप्रिसिएशन घ्यायचंय, 9 into 1,200. मग 1,200 ला जर 12 ने डिवाइड केलं तर किती आलं, 100. आणि 100 into 9 केलं तर किती आलं, 900. म्हणजे डिप्रिसिएशन ऑन मशिनरी आलं किती तुमचं, 900.
बघा कसं काढलं, तुमच्या लक्षात आलं का? आपण हे 900 का काढलं किंवा कसं काढलं, तर तुमची मशिनरी जी आहे ती तुम्ही 1 जुलैला खरेदी केलेली आहे, म्हणून 9 महिन्यांचंच फक्त आपण इथं डिप्रिसिएशन घेतलेलं आहे. किती आलं? 900. आता हे जे डिप्रिसिएशन आहे ते मशिनरी मधून करणार काय तुम्ही? लेस डिप्रिसिएशन. इथं वाटलंच तुमच्या माहितीसाठी लिहिते 9 मंथ. किती आलेलं आपलं 9 मंथचं? 900. डिप्रिसिएशन लेस केली तर वजाबाकी आउटरला आली किती? 39,100. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट येतो कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. थर्ड ऍडजस्टमेंट बघूयात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे किती पर्सेंट? 5% आहे. मग सनच्या कॅपिटलची अमाऊंट आणि मूनच्या कॅपिटलची अमाऊंट त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. मग काढूयात, वर्किंग नोट्स मध्ये बघूयात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंटने काढायचं आपल्याला? 5% काढायचं आहे. मग सनचं कॅपिटल किती आहे? 33,500. त्याच्यावर 5% म्हणजे 5/100. आणि मूनचं पण तेवढंच कॅपिटल आहे बघा. मूनचं पण कॅपिटल किती आहे? 33,500. दोघांचं सेम कॅपिटल आहे. मग ह्या 20 ला 20 गेले तर तुमचं किती येतं इंटरेस्ट बघा? किती आलं? 1,775. सनच्या कॅपिटलवर इंटरेस्ट आलं 1,775 आणि मूनच्या पण किती आलं? 1,775. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, तुमच्याकडे करंट अकाउंट आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे इफेक्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो कुठे येणार? तर कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा बघा मी पुन्हा रिपीट करते. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि या प्रॉब्लेम मध्ये आपण करंट अकाउंट ओपन केलेला आहे, त्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसरा इफेक्ट येईल. मग क्रेडिट साईडला लिहूयात बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. $1,675. दोघांचं पण तेवढंच आलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आणि करंट अकाउंट क्रेडिट साइड. जर करंट अकाउंट नसेल प्रॉब्लेम मध्ये तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बॅलन्स मध्ये करायचं असतं काय? ऍड. ठीक आहे. इन क्लोजिंग स्टॉक ₹60,743. क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मग लिहूयात बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 60,743. बघा पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे ती काय आहे बघूयात. वेजेस इन्क्लुडेड ₹1,000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. वर्कर्सला तुम्ही जे काही वेजेस दिलेले आहेत त्यातले 1,000 ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. मग या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय होतात? तर वेजेस मधून तुम्ही करणार काय? लेस प्रीपेड 1,000. आणि प्रीपेड वेजेसचा दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात प्रीपेड वेजेस 1,000. ठीक आहे. सहावी ऍडजस्टमेंट काय आपली? इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800. इंटरेस्ट ड्यू आहे, देणं आहे, पण ते तुम्ही अजून पेड केलेलं नाही. मग या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होतात? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इंटरेस्ट मध्ये तुम्ही आउटस्टँडिंग म्हणून करणार काय? ऍड. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहूयात आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800. पुढे काय सांगितले ऍडजस्टमेंट? टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू ₹38,130. आता टोटल नेट प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो काय केला पाहिजे? आपल्याला पार्टनर्स मध्ये वाटला पाहिजे. कोण पार्टनर्स आहेत आपले? सन आणि मून यांच्यामध्ये वाटला पाहिजे. आणि तो कसा वाटायला सांगितलेला आहे त्यांनी? इक्वली. मग इक्वली कसा वाटायचं असतं बघूयात वर्किंग नोट्स मध्ये. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन कोण पार्टनर्स आहेत? सन आणि मून. दोघं पार्टनर्स कसे आहेत? इक्वली आहेत, समान आहेत. म्हणजे दोघांचा रेशो काय आहे? 1:1.
आता सनला किती नेट प्रॉफिट मिळतोय बघूयात. सन आता नेट प्रॉफिट तुमचा किती आलेला आहे, किती आहे 38,113. मग सनचा हिस्सा 1 आणि मूनचा पण हिस्सा 1च. 1 आणि 1 2. 2 पैकी सनचा हिस्सा किती आहे 1 आणि मून 2 पैकी मूनचा पण हिस्सा किती आहे 1. म्हणजे 38,113 ला तुम्हाला कितीने डिवाइड केलं पाहिजे, 2 ने डिवाइड केलं पाहिजे. मग 2 ने जर डिवाइड केलं तर किती येतंय बघा. 2 2 9 चा 18, 2 0 चा 0, 2 5 चा 10, 2 6 चा 12 आणि 1 राहिला 2 5 चा 10. किती आलं बघा. 19,056 19,056.5 आणि 19,056.5 दोघांना समान वाट बघा. दोघांना आपण समान वाटलेला आहे. आता काय करूयात, हे पॉइंट मध्ये आहे म्हणून जरा राऊंड फिगर मध्ये करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. मग ह्याला देते 19,056 आणि इथं ह्याचा एक जो आहे तो वाढवते किती 19,057 आणि दोघांच्या जर नेट प्रॉफिटची टोटल केली तर तेवढीच येणार आहे 38,113. ठीक आहे. मग नेट प्रॉफिट तुम्ही वाटला तर हा जो नेट प्रॉफिट आहे तो करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार आहे, क्रेडिट साईडला. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लिहिते तर नेट प्रॉफिट किती 19,056 आणि 19,057. ह्याला जरा 1 रुपया जादा दिलेला आहे मूनला राऊंड फिगर करण्यासाठी. ठीक आहे. नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कळालं. मग आपल्या ज्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या झालेल्या आहेत. आता काय करायला पाहिजे, आपल्याला करंट अकाउंट क्लोज केला पाहिजे आणि आलेला करंट अकाउंटचा बॅलन्स कुठे गेला पाहिजे, बॅलन्स शीटला घेतला पाहिजे. मग पहिल्यांदा आता आपण करंट अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईडची टोटल करा. सनच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा. मूनच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा. पहिल्यांदा सनचं अकाउंट क्लोज करूयात. सनच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा. किती येते 32,731. दोन्ही साईडला लिहूयात 32,731 आणि डेबिट साईडला कुठली रक्कम आहे का याच्या नाही, म्हणजे फरक पण तेवढाच येणार आहे 32,731. त्याला लिहूयात टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता मूनला क्लोज करा. मूनच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा. किती येते 26,732. दोन्ही साईडला लिहूयात 26,732 आणि 26,732 मध्ये ही जी डेबिट साईडची जी टोटल आहे 4,000 ती जर लेस केली तर फरक किती 22,732. 22,732. आपण काय केलं, आता करंट अकाउंट क्लोज केला. करंट अकाउंटचा कुठला बॅलन्स आला, क्रेडिट बॅलन्स आला, म्हणजे क्रेडिट साईड मोठी आली. दोघांच्या पण करंट अकाउंटची फरक आला. आपला फरक काढला आपण. सनचा करंट अकाउंटचा बॅलन्स किती आला 32,731 आणि मूनचा किती आला 22,732. आता हे जे करंट अकाउंटचे जे बॅलन्स आहे ते तुम्ही कुठे घेणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात करंट अकाउंट सन मून. सनचा करंट अकाउंटचा बॅलन्स किती आला 32,731 आणि मूनचा किती आला 22,732 आणि दोघांच्या करंट अकाउंटची टोटल आउटरला घेऊयात. दोघांच्या करंट अकाउंटची टोटल आउटरला आली किती 55,463. आता हा करंट अकाउंटचा बॅलन्स मी लायबिलिटी साईडलाच का घेतला तर करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली म्हणून. जर करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आला तर कुठे घ्यायचा असतो लायबिलिटी साईडला. ठीक आहे. आता काय करूयात बॅलन्स शीट टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल आली 1,68,263 आणि लायबिलिटी साईडची पण तेवढीच आली 1,68,263. आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. आपल्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल सेम आलेली आहे. म्हणजे आपण इथे सोडवलेला जो प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे. बॅलन्स शीटची टोटल आपली बॅलन्स शीट टॅली झाला कितीला 1,68,263 ला आणि करंट अकाउंटचा बॅलन्स किती आला सनचा 32,731 आणि मूनचा किती आला 22,732. ठीक आहे. मग आपला हा जो प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकल मधला 9वा सन आणि मूनचा तो व्यवस्थित सोडवून झालेला आहे. हे जे आपले अकाउंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर 12वीच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून
त्यांना आपलं हे जे अकाउंट आहे ते सोपं जाईल, इंटरेस्टिंग जाईल. ठीक आहे, मग याच्या पुढे सुद्धा आपण प्रॅक्टिकल मधले जे राहिलेले प्रॉब्लेम आहेत त्याचे पण व्हिडिओ तयार करूयात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सेप्टला पण आता सुरुवात लगेचच आपण करणार आहोत. ठीक आहे, इथं मी थांबते. थँक्यू.